आपल्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्ष लढा देऊनही न्याय मिळत नसल्याने ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आता एक धक्कादायक निर्णय घेतला आहे। आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने 70 आणि 80चं दशक गाजवणाऱ्या लाडक्या अभिनेत्री उषा चव्हाण या सध्या एका गंभीर संकटात सापडल्या आहेत। सिनेसृष्टीचा पडदा गाजवलेल्या या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मात्र सरकारी कर्मचारी आणि बिल्डर लॉबीच्या मनमानीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। आपल्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्ष लढा देऊनही न्याय मिळत नसल्याने उषा चव्हाण यांनी आता एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे। त्यामुळे उषा चव्हाण यांच्या सोबत नेमका काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पुण्यातील धनकवाडी भागात उषा चव्हाण यांची खासगी मालकीची जमीन आहे। या जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे। उच्च न्यायालयाने या मालमत्तेबाबत एक महत्त्वाचा निकालही दिला होता, ज्यामध्ये ही मालमत्ता अजूनही अविभाजित असून उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा त्यात कायदेशीर हिस्सा असल्याचं मान्य केलं होतं। असं असतानाही पुणे महानगरपालिकेने या जमिनीचा संपूर्ण TDR गंगा गोयल इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी मंजूर केल्याचा खळबळजनक आरोप उषा चव्हाण यांनी केला आहे। न्यायालयाचे आदेश आणि वारंवार केलेल्या लेखी तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। उषा चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे। त्या म्हणाल्या, आम्ही पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, नगर विकास विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ढिगभर तक्रारी केल्या, मात्र बिल्डरच्या फायद्यासाठी सर्व नियम ढाब्यावर बसवले गेले। हा केवळ माझा किंवा माझ्या कुटुंबाचा लढा नाही, तर ज्या सामान्य माणसांच्या जमिनी हडपल्या जातात त्या सर्वांचा हा लढा आहे। त्यामुळे न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या उषा चव्हाण यांनी शासनाचे निषेध करण्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार आणि ट्रॉफीज परत करण्याचा निर्णय घेतला आहे। जर शासन मला न्याय देऊ शकत नसेल तर हे पुरस्कार जवळ ठेवण्यात काय अर्थ? हे सर्व पुरस्कार मी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर अर्पण करेन, कदाचित तिथून तरी सरकारला जाग येईल, अशा शब्दात त्यांनी आपली वेदना मांडली आहे। आता या प्रकरणी दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालय किंवा पुणे महानगरपालिका काही ठोस पाऊल उचलणार का, की उषा चव्हाण खरोखर आपले पुरस्कार अर्पण करून निषेध नोंदवणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।